ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मनातला भारतीय जिवंत ठेवा, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचे आवाहन। पुन्हा एकदा भारत मातीत पेरला गेला तरच उद्याचा खरा भारतीय उगवेल। माणुसकी हरवत चाललेल्या या काळात माणुसकीच्या नात्याने समाज उभा करण्याची गरज आहे। संवेदनशीलतेची बीजे घर आणि शाळा या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजली पाहिजेत, असे परखड प्रतिपादन विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केलं। ते दी न्यू इंग्लिश स्कूल व न भू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। त्यांच्या विचारपूर्ण भाषणाने उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्ग भारावून गेले। मनातला भारतीय मरू देऊ नका हा संदेश त्यांनी प्रभावी शब्दात दिला। समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष GS पाटील हे होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित केलं। यावेळी ॲडव्होकेट NS पाटील यांनी आजचा विद्यार्थी आणि त्याची कर्तव्ये या विषयावर विचार मांडले। प्रास्ताविक व शैक्षणिक अहवाल वाचन प्राचार्य RP पाटील यांनी केलं। शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला। या प्रसंगी या वर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार विद्यार्थी दशेत उत्कृष्ट कामगिरी करणारे विपुल कडूकर व कुमारी समिता कडूकर यांना प्रदान करून गौरवण्यात आले। तसेच वर्षभरात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे। कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष LD कांबळे, सचिव MM तुपारे, खजिनदार AV सुतार, RP पाटील, SM फर्नांडिस, रामण्णा पाटील, डॉक्टर PR पाटील, SV सडेकर, प्राध्यापक BM शिंगाडे, प्राध्यापक SN निळकंठ, प्राध्यापक धायगुडे, प्राध्यापक SM शेख, JG पाटील, TV खंदाळे, SJ वरपे, विद्या डोंगरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन संजय साबळे व अर्चना रेडेकर यांनी केलं, तर आभार VN कांबळे यांनी मानले। महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।